ज्या जानेवारी 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर 26पर्यंत या कालावधीपर्यंतमध्ये ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपतो आहे, अशा ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी शासनानं ऑक्टोबर महिन्यापर्यंत म्हणजे पुढील 6 महिन्यापर्यंत संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करताना विद्यमान सरपंच यांचीच नियुक्ती केलेली आहे। या संदर्भातला शासन निर्णय झाला आहे। याच ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि विद्यमान सदस्य असतील हे सगळे प्रशासक समितीचे सदस्य म्हणून काम करतील। यातून निश्चित काय झालं, पूर्वी जी ग्रामपंचायतीचं कामकाज होतं तेच कामकाज आता पुढील 6 महिन्यासाठी तीच टीम काम करणार आहे। पण या टीमला काम करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये सांगितलेली कर्तव्य, जबाबदारी, कामं आणि अधिकार हेच वापरता येणार आहेत। याचा फायदा नक्की सरपंचांनी घ्यावा। खरं तर सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला अगदी चळवळीचं बळ देणारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे सुरू आहे। पहिलं बक्षीस 5 कोटीचं आहे। तब्बल 245 कोटीचं हे अभियान आहे आणि सरपंचांना खरं तर ही संधी आहे। आपल्याला नव्याने पुन्हा एकदा संधी मिळते 6 महिन्यासाठी। या 6 महिन्याच्या संधीमध्ये आपण गावाला पुरस्कारापर्यंत घेऊन जायला पाहिजे। खरं तर एकदा बघून घ्या, ग्रामपंचायतीचं कामकाज करणं हे अधिकारात पुन्हा एकदा सरपंचांना मिळालेली संधी। यामुळे वेगवेगळी अभियान आहेत सध्या चालू। त्याच्यामध्ये माझी वसुंधराची आता बक्षीस आपण पाहिलीत। ज्या गावाला बक्षीस मिळालं त्या गावामध्ये अतिशय आनंदाचं दिवस आणि वारं दिसायला लागलं। तेच वारं मुख्यमंत्री समृद्ध अभियानामध्ये सुद्धा नक्कीच दिसू शकतं। या अभियानामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ग्रामपंचायतीची वसुली। ती आपल्याला 31 मार्चपर्यंत संपूर्ण वसुली करायची आहे। दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये लोकसंख्येच्या पटीत झाडं लावायची आहेत। ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त करायचं आहे की आपल्याला ग्रामपंचायतीच्या पाणंद रस्ते असतील ते लोकसहभागातून करायचं आहे। श्रमदान असू दे, लोकसहभाग असू दे, लोकवर्गणी असू दे, हे याच्यामध्ये जमा होणार आहे। आपल्या ग्रामपंचायतीला पुन्हा एकदा सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्यासाठी सरपंचांना 6 महिन्याचा संधीचा हा एक कालावधी मिळाला आहे। या संधीचं नक्की सोनं करावं आणि पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी ह्या 6 महिन्यातल्या केलेल्या विकासाचा त्यांना नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं। समजा जानेवारी पूर्वीची ज्या ग्रामपंचायत मुदत संपली त्यांचं काय आत्ता जे शासनानं आदेश दिला त्याच्यामध्ये फक्त 2026 या वर्षभरातल्या कालावधीच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला त्यांच्यावर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम करतील। मात्र तत्पूर्वी ज्या झाल्या 1.5-2 वर्षापूर्वीपासून ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सध्या विस्ताराधिकारी दर्जाचे अधिकारी काम करतात, अजून तर त्या संदर्भातला निर्णय शासनाच्या या नव्या निर्णयामध्ये पण सहभागी नसल्यामुळे त्या संदर्भात स्वतंत्र निर्णय होतोय का हे पाहावं लागेल किंवा सध्या जे प्रशासक म्हणून काम करतात त्यांनाच ती जबाबदारी पार पाडावी लागेल। सर तुम्ही ग्रामपंचायत प्राचार्य म्हणून काम करता, तुम्ही अनेक प्रशिक्षण घेता। साधारण निवडणूक कार्यक्रम प्रारूप आराखडा जाहीर झाला आहे, साधारण कधी निवडणुका कशी पद्धत असेल? खरं तर सरकारनेच आता डिक्लेअर केलं आहे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ऑक्टोबरच्या जवळपास हा निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। आत्ताच्या सरपंचांना जर आदेश देताना जर 6 महिन्यासाठी म्हणून दिला असेल तर आपण गृहीत धरावं की 6 महिन्यानंतर निवडणुका होतील। तर त्याच्या आधी जर शासन निर्णयाचा तसा उल्लेख केला असता पुढं काय असतं, तर तसं कुठेही शासन निर्माण करणारा शासन निर्णय नाही आहे। 6 महिन्याचाच कालावधीत होऊ शकतील असं मलाही वाटतंय।